अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी नीलम आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच आपल्या स्वामींची प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर स्वामी महाराज आपल्या कायम पाठीशी आहे. त्या आपल्या मनातल्या ज्या काही चांगल्या इच्छा आहेत त्या नक्की पूर्ण करतात. फक्त त्यासाठी आपल्या स्वामींवरती 100% विश्वास हवा. तर मध्यंतरी मी आता डायरेक्ट विषयाकडे वळते. मी जास्ती आता वेळ घालवत नाहीये. तर मध्यंतरी मी एक व्हिडिओ टाकला होता की जे आपण स्वामींचे अनुभव मी आता ते टाकते सिरीज म्हणता येईल. तर स्वामींचे अनुभव काय काय आहेत, कोणाकोणाला काय काय स्वामींनी फळ दिलंय याच्याविषयी मी एक अनुभव टाकला होता. एका ताईंनी मला पाठवला होता. त्यांनी मला त्यांचं नाव सांगू नका असं सांगितलं होतं, म्हणून मी फक्त एक अनुभव टाकला होता. तो म्हणजे की स्वामींची एक त्यांनी सेवा घेतली केंद्रात जाऊन आणि त्यांना आई होण्याचं भाग्य मिळालं. हा व्हिडिओ बहुतेक जणांनी बघितला असेल. जर कोणी बघितला नसेल तर अवश्य जाऊन चॅनलवरती बघा की स्वामींची कृपा झाली आणि आई झाले. तर हा एक व्हिडिओ होता. तर त्याच्यात मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ताई केंद्रात गेल्या होत्या, तर तिथून त्यांना एक काकांनी सेवा दिली होती आणि त्या सेवेनुसार त्यांना थोड्या दिवसांनी बाळ झालं म्हणून, आणि व्यवस्थित मुलगा झाला. स्वामीच्या कृपेने असो व्यवस्थित आहे असा एक मी व्हिडिओ टाकला होता. तर त्याच्यानंतर मला बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आल्या होत्या की ताई हे सुख जे आहे ते आम्हाला सुद्धा हवंय, मग हीच सेवा आम्ही कंटिन्यू करू शकतो का, किंवा अजून कोणती सेवा आहे का की जेणेकरून आम्हाला सुद्धा आई होण्याचं भाग्य मिळेल. कारण जर एक बाई असेल तर तिला लग्नानंतर आई होण्याचं सुख हे मिळालंच पाहिजे, आणि ती प्रत्येक बाईची मी तर म्हणते इच्छा असेल की बाळ व्हावं म्हणून. परंतु काही ना काही कारणांमुळे मूल होत नाही. कधी कधी मूल राहून सुद्धा गर्भपात होतो. अशी बरेचसे काही ना काहीतरी कारण असतात जेणेकरून आई होण्याचं जे परम भाग्य आहे, खरंच खूप सुख आहे त्याच्यात, ते सुख बाईला मिळत नाही. आणि मी खरंच स्वामींच्या प्रार्थना करेन की स्वामी प्लीज सगळ्यांना ज्यांना ज्यांना आई व्हायचंय त्यांना आई होण्याचं भाग्य मिळू दे. कारण जेव्हा आपलं बाळ जन्माला येतं तेव्हा प्रत्येक आईच्या चेहऱ्यावरती जो आनंद असतो तो सगळ्यात अतिशय मोठा आनंद असतो, आणि हे सुख प्रत्येक बाईला प्रत्येक आईला घेता यावं ही स्वामींच्या मी प्रार्थना करेन. तुम्हाला बघा, मी असं सांगणार नाही की तुम्ही सगळं सोडा आणि फक्त सेवा करा. तर असं आपल्याला बिलकुल करायचं नाहीये. तुम्ही आधी प्रथम म्हणजे डॉक्टरांकडे जाताय, तर डॉक्टरांचे जे काही वैद्यकीय उपचार असतील तर ते तुम्हाला कंटिन्यू ठेवायचे आहेत. डॉक्टरांवरती विश्वास ठेवा, चांगला डॉक्टर शोधा. अगदी म्हणजे आता बाजूचीला अनुभव आला, माझ्या नात्यात कोणाला तरी अनुभव आला, मग मी त्याच डॉक्टरकडे जाईन असं करू नका. जो खरंच चांगला डॉक्टर आहे, ज्याच्यामुळे खरंच गुण येणार आहे, त्याची औषधं घेतल्यामुळे काहीतरी पॉझिटिव्ह रिझल्ट मिळणार आहे, अशा डॉक्टरांकडे जा. त्यांच्याकडून चांगली ट्रीटमेंट करा आणि ट्रीटमेंट चालूच ठेवा जरी तुम्ही सेवा करणार असाल तरी सुद्धा. कारण शेवटी काही झालं तरी पहिलं आपण आधी डॉक्टरांकडे जाणं खरंच गरजेचं आहे. मी सांगणार नाही तुम्हाला की सगळे वैद्यकीय उपचार सोडा आणि फक्त मी जे काही आध्यात्मिक मार्ग सांगते ते निवडा, असं करायचं नाही. आणि त्याचबरोबर तुमच्या जवळचं जे दिनदरी प्रणित सेवा केंद्र असेल स्वामी समर्थ महाराजांचं, तर तिथे जा आणि तिथे तुम्ही सांगून आपली ही सेवा घेऊ शकता. कारण सेवा काय शेवटपर्यंत व्यवस्थित ऐका, कुठेही स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला कुठले प्रश्न पडणार नाहीत. आणि जरी काही नाही समजलं त्यातलं तर कमेंट करा, मी तुम्हाला कमेंट्सद्वारे नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणि तर बघा, आता आपण सेवेकडे वळूया. तर काय सेवा करायची आहे तुम्हाला? ही 108 दिवसांची सेवा आहे. तर आपल्या सगळ्यात पवित्र ग्रंथ म्हणजे श्री स्वामी चैत्र सारामृत. तर श्री स्वामी चैत्र सारामृताची तुम्हाला 108 पारायण करायची आहेत. त्यासाठी तुम्हाला पहिल्या दिवशी संकल्प करायचे. संकल्प कसा करायचा हा प्रत्येकाला माहिती आहे. जर नसेल माहिती तर व्हिडिओवरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, तर अवश्य जाऊन बघा. त्याच्यात मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवलंय की संकल्प कसा करतात. संकल्प हा पहिल्याच दिवशी तुम्हाला करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला श्री स्वामी समर्थ मठात किंवा केंद्रात नसेल असं सरळ दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन एक नारळ आणि खडीसाखर ठेवायचं आणि त्यांना सुद्धा सांगायचं की माझ्या मनात ही इच्छा आहे, मला लवकरात लवकर आई होण्याचं भाग्य मिळू दे. स्वामी तुमच्या कृपेने आज मी ही सेवा करायला सुरुवात करते. माझी सेवा पूर्ण होताच मला याचा पॉझिटिव्ह रिझल्ट मिळू दे, किंवा सेवा करतानाच मला नक्कीच हे फळ मिळू दे. ही प्रार्थना फक्त स्वामी महाराजांपर्यंत करा आणि त्यानंतर तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर सेवा काय करायची? 1 ते 21 अध्याय तुम्हाला एकाच दिवशी वाचायचे, म्हणजे तुमचं एक पारायण पूर्ण होतं. अशी तुम्हाला 108 पारायण करायचे. तुमचं पारायण चालू असताना मध्येच मासिक पाळी आली तर काय करायचं? तेवढे 4 दिवस तुम्हाला स्किप करायचे आणि पुन्हा तुम्हाला पुढे कंटिन्यू वाचायचे. मग त्या 108 दिवसात तुमची 108 पारायण होतात. परंतु मासिक पाळीमुळे 108 चे 120 125 दिवस सुद्धा होऊ शकतात. जर तुम्ही बाहेर गावी जाताय, माहेरी जाताय, तर त्या दिवशी तुम्ही तिकडे जाऊन वाचू नका. तुम्ही तुमच्याच घरात करा, जिथे बसताय तिथेच एकाच जागी तुम्ही हे पारायण करा. मग त्या दिवशी एखाद दिवशी स्किप झालं तरी चालेल, त्याच्यासाठी काही बंधन नाहीये. आणि परान्न खायचं का? तर परान्न घेऊ नये असं काही नाही. तुम्ही बाहेरचं पण खाऊ शकता. त्याचबरोबर कांदा लसूण सुद्धा तुम्ही खाऊ शकता. त्याचबरोबर आता पूजेची मांडणी करायची का? तर पूजेची मांडणी वगैरे करायची काही गरज नाहीये.
किंवा ह्याचं आता म्हणजे 108 पारायण झाली आणि त्याच्यानंतर आता उद्यापन करायचं का, तर तेही करायची गरज नाहीये. फक्त पहिल्या दिवशी संकल्प करा आणि 108 पारायण करा. 108व्या दिवशी पारायण झालं की तुमची सेवा तिथेच समाप्त होते. त्याचं वेगळं उद्यापन करायचं नाही. तर 108 दिवस तुम्हाला ही सेवा करायची आणि फक्त महत्वाचा एक नियम म्हणजे 108 दिवस तुम्हाला मांसाहार खायचा नाहीये, मद्यपान करायचं नाहीये. जो कोण सेवा करतोय त्याने मांसाहार खाऊ नका. तेवढे दिवस तुमच्या घराचे बाकीचे लोक खात असतील तर खाऊ देत. परंतु तुम्ही खाऊ नका. पण मी तुम्हाला सांगेन, जर बाई जर हे पारायण करते तर नवऱ्याने सुद्धा अवश्य मांसाहार, मद्यपान बंद ठेवा. पण तुमची बायको जे करते ते फक्त तिच्यासाठी करणार नाहीये, ते तुमच्यासाठी सुद्धा असणार, तुमच्या घरातल्या प्रत्येकासाठी असणार आहे. आणि त्याचबरोबर आता तुम्हाला मी सांगितलं, ब्रह्मचर्या पालन करायची गरज नाही, कारण तुमची जी इच्छा आहे ती मूल होण्यासाठी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हा नियम याच्यासाठी लागू होत नाही. तर एक सेवा झाली आणि अजून एक सेवा ती म्हणजे सगळ्यात प्रभावीची दुसरी सेवा म्हणजे दुर्गा सप्तशती. श्री दुर्गा सप्तशतीचे पाठ जे असतात ते आपण 14 पाठ नवरात्रीत करत असतो. प्रत्येकाने केले असतील याआधी सुद्धा, तर तुम्हाला माहिती आहे याच्यासाठी किती वेळ लागतो, हे दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करायचे. पण दुर्गा सप्तशतीचे जेव्हा आपण पाठ करतो, 14 पाठ करतो, तेव्हा आपल्याला ब्रह्मचर्य कडकडीत पाळायचं असतं, मांसाहार बंद ठेवायचा असतो. परंतु ही जी सेवा करतोय आपण त्याच्यात आपल्याला हे 14 पाठ नाहीये, तुम्हाला 108 पाठ करायचे. त्याच्यामुळे तुम्ही ब्रह्मचर्या पालन करायची गरज नाही. आता ह्याच्यासाठी काय करायचंय, तुम्ही जेव्हा पहिल्या दिवशी संकल्प कराल की मी स्वामीचरित्र सारामृताचे 108 पारायण करणार आहे कोणत्या इच्छेसाठी, तेव्हाच सांगा. त्याच संकल्पामध्ये तुम्ही वेगळा संकल्प करू नका. पहिल्याच दिवशी तुम्हाला हा संकल्प करायचा आहे. त्यामध्ये सांगताना जेव्हा तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचा संकल्प सांगाल तेव्हा तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा सुद्धा सांगायचं आहे की स्वामी मी या इच्छेसाठी दुर्गा सप्तशतीचे 108 पारायण आणि श्री स्वामीचरित्र सारामृताची 108 पारायण करतोय म्हणून. ती फक्त माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण होऊ द्या म्हणून. आणि ही जी सेवा आहे ती एकाच वेळी चालू करा. बघा, स्वामीचरित्र सारामृत करण्यासाठी एक पूर्ण पारायण करण्यासाठी 1 तास तरी लागतो आणि दुर्गा सप्तशती करण्यासाठी किमान 2 तास तरी लागतात. तुम्हाला दिवसातले 3 तास देणं शक्य होत असेल तर या सेवेला बसा. वेगवेगळे सुद्धा करू शकता तुम्ही हवा असेल आणि खरंच जर पॉझिटिव्ह रिझल्ट हवा असेल तर तुम्ही या दोन्ही सेवा एकत्र करा. मी माझ्याकडून जर तुम्ही विचाराल तर मी तुम्हाला एकच सल्ला देईन की तुम्ही या सेवा एकाच वेळी करा, दोन्ही सुद्धा. कसंही करा, थोडं थोडं ब्रेक मध्ये करू शकता. आता स्वामीचरित्र सारामृत केलंय तर मी म्हणत नाही 3 तास कंटिन्यू बसा आणि एकत्र सेवा करा. सकाळी स्वामीचरित्र सारामृत करा, संध्याकाळी दुर्गा सप्तशती करू शकता किंवा दुपारी सगळी कामं आवरल्यानंतर करू शकता. काय करायचं तेव्हा पहिल्या दिवशी काय करायचं, तर तुम्ही सकाळी जर स्वामीचरित्र केलं तर दुपारी दुर्गा सप्तशतीला बसा. पहिल्याच दिवशी तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पूर्ण पोथी वाचायची आहे. पूर्ण पोथी. आता तुम्ही नवरात्रीत जेव्हा दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ करता तेव्हा तुम्हाला माहिती असेल की तुम्ही काय वाचता. तर पहिला आपण अथर्व देव्या कवचम पासून आपण सुरुवात करतो या ह्याला पाठाला. तर तिथून तुम्हाला अगदी शेवटपर्यंत म्हणजे क्षमामापन स्तोत्र आहे तिथपर्यंत तुम्हाला पूर्ण एक पाठ करायचंय. म्हणजे स्तोत्र मंत्र जे काही आहेत मधले ते आणि 1 ते 13 अध्याय आणि जी शेवटची परत मंत्र आहेत आपले ती. तर त्याच्यासाठी ना नसेल तर ही पोथी तुम्ही अवश्य आणा. यामध्ये सगळं दिलेलं आहे. याच्यात अनुक्रमणिकेमध्ये सगळी माहिती आहे. तर तुम्हाला हे सगळे श्लोक जे आहे ते तुम्हाला पहिल्या दिवशी करायचे. नंतर दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या 108 दिवसापर्यंत तुम्हाला काय करायचं, 107 दिवसापर्यंत काय करायचंय, फक्त तुम्हाला रोज 13 अध्याय वाचायचे. तुम्ही जेव्हा बाकी पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या दिवशी जेव्हा वाचाल हे 1 ते 13 ग्रंथ अध्याय, तेव्हा तुम्हाला रोज फक्त क्षमामापन स्तोत्र म्हणायचे. तर तेवढंच फक्त रोज म्हणायचंय. पूर्ण तुम्हाला पुस्तक वाचायची गरज नाही. होपसो तुम्हाला समजलं असेल. जर काही नसेल कळलं तर मला नक्की मेसेज करा. बघा, तुम्हाला 1 ते 21 अध्याय स्वामीचरित्र सारामृताचे आणि दुर्गा सप्तशतीचा एक पाठ म्हणजे पहिल्याच दिवशी आणि शेवटच्या दिवशी पूर्ण पुस्तक आणि मधल्या ज्या दिवशी म्हणजे 2 ते 107 दिवसांमध्ये तुम्हाला 1 ते 13 अध्याय आणि क्षमामापन स्तोत्र फक्त रोज म्हणायचंय. जर तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट हवा असला आणि मी जो सेवा सांगितली आणि मला 4 बायकांनी सांगितले की यामुळे आम्हाला फरक पडला, तर तोच सेवा, तोच उपाय मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. की मला खात्री आहे की हा उपाय केल्यामुळे तुमच्या मनातली इच्छा नक्की पूर्ण होईल. तुम्हाला जे आई होण्याचं सुख हवंय ते नक्की मिळेल. परंतु त्याचबरोबर मी पुन्हा सांगते की तुम्ही डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. त्यांची जी ट्रीटमेंट आहे ती सुद्धा चालू ठेवा आणि त्याचबरोबर ही सुद्धा सेवा करा. जर ह्या पोथी तुमच्याकडे नसतील तर जवळच्या दिंडोरी प्रणित सेवा केंद्रातून या पोथी अवश्य मागवा. आणा, त्याच्यामध्ये तुम्हाला हे मिळेल. आणि जर तुमच्या जवळ दिंडोरी प्रणित सेवा केंद्र नसेल तर तुम्हाला मी आता एक नंबर फ्लॅश होत असेल किंवा एक डिस्क्रिप्शनला दादांचा नंबर देते, त्यांच्याकडे तुम्ही कॉन्टॅक्ट करा. ते सुद्धा तुम्हाला पोस्टाने या पोथी पाठवू शकते. थांबवते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत शेअर करा ज्यांना ज्यांना आई व्हायचंय. आणि पुन्हा आपण भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ मार्फत.
ज्यामध्ये एखाद्या स्वामी सेवेमार्फत किंवा छानशा स्वामी अनुभवामार्फत. तोपर्यंत इथेच थांबते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.